नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, नगर परिषद भरती संदर्भात जाहिरात येणार आहे, फॉर्म सुरू होतील, 15 तारखेपासून अर्ज सुरू होतील, अशा विविध अपडेट्स तुम्ही मागे पाहिल्याच असतील. पण अजून त्याबाबत कुठलीही अधिकृत अपडेट नाही. त्याचं कारण असं आहे की नगर परिषदेने फक्त आपल्याला एवढं सांगितलं होतं की त्यांनी नगर परिषदांना आदेश दिलेले आहेत की लवकरच तुम्ही करारनामा करा, तुमचा आकृतीबंध समोर जाहीर करा आणि लवकरात लवकर जाहिरात काढावी. जसे की महानगरपालिकेला सुद्धा आदेश आले होते. महानगरपालिकेने एक एक करून आपला आकृतीबंध जाहीर केला आणि त्यांच्या जाहिराती सुद्धा सुरू झाल्या. मात्र नगर परिषदेच्या बाबतीत असं काहीही घडताना आपल्याला दिसत नाही. तशातच आणखी एक अपडेट समोर आली, त्यामध्ये सुद्धा काही बाबी सांगितलेल्या आहेत. इथे पहा, 30/9/2025 रोजीपर्यंत कार्यवाही पूर्ण पाडण्याची दक्षता घ्यावी असं सांगण्यात आलं होतं. आणि आता इथे जर आपण तारखा पाहिल्या तर कार्यपूर्तीचा कालावधी होता 15/6/2025 पर्यंत. 30/9/2025 पर्यंत अंतिम निकाल जाहीर करणे असं त्याने सांगितलं होतं की सप्टेंबर महिन्यापर्यंत निकाल जाहीर करणे म्हणजे ऑगस्टमध्येच तुमची परीक्षा पार पडणं गरजेचं होतं. आणि आता ऑगस्ट संपत आलेला आहे तरी देखील अजून जाहिरातच नाही. अजून जाहिरात नाही, त्याचं हॉल तिकीट नाही, त्याची परीक्षा नाही, त्याचा निकाल कधी लागणार आहे. तर पहा, इथे एकही करारनामा झालेला नाही. 4 तारखेपर्यंत जर तुम्ही सद्यस्थिती पाहिली, सद्यस्थिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. एकूण जागा जर पाहिल्या तर जागा आहेत, जागा एकदा पहा. गट क च्या 2151, गट ड च्या आहेत 987 म्हणजे 3000 प्लस जागा आहेत. सद्यस्थिती जर आपण पाहिली 4/8 पर्यंतची तर ती आहे की एकही करारनामा झालेला नाही. म्हणजे अजून कुठलाही करारनामा आपल्याला झालेला दिसत नाही. एकाही कंपनीसोबत करार करण्यात आलेला नाही. आता कंपनीसोबत जर करारच झाला नाही तर नेमकी परीक्षा घेणार कोण? म्हणून अजून काहीही अपडेट या बाबतीत सांगता येणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे. लास्ट टाईम आपण व्हिडिओ तयार केला होता की शासनाने त्यांना आदेश दिलेले आहेत, पण मधात काही तारखासुद्धा व्हायरल होत होत्या. तर तारखा पहा मित्रांनो, तारीख जी आहे तर कधीही सरकार एक्झॅक्ट तारीख देत नाही. जोपर्यंत त्यांचा जी-आर येत नाही आणि जाहिरात येत नाही, म्हणजेच नोटिफिकेशन येत नाही, तोपर्यंत आपण त्याला कन्फर्म समजू शकत नाही. नोटीस ज्या आहेत त्या चालू राहतात, विविध अपडेट चालू राहतात, घोषणाबाजीसुद्धा सुरू राहते. मात्र जोपर्यंत जाहिरात येत नाही, तोपर्यंत आपण त्याला कन्फर्म करू शकत नाही. मात्र जाहिरात येणार आहे हे निश्चित, पण ती कधीपर्यंत येईल हे कोणीही सांगू शकत नाही. जाहिरात येणार आहे, त्यामध्ये कोणकोणती पदं असतील ते आपल्याला जाहिरात आल्याच्यानंतर कळेल. मुख्यत्वे करून काय असणार आहे, गट क म्हणजेच ग्रुप डी आणि ग्रुप सी, गट क आणि गट ड ची पदे यामध्ये असतील. गट क मधले सुद्धा काही पदे असणार आहेत आणि गट ड मधले सुद्धा काही पदे असणार आहेत. गट ड ची पदे ही 1000च्या जवळपास आहेत. मात्र गट क ची जी पदे आहेत ती 2000च्या जवळपास आहेत आणि एकूण 3000च्या आसपास ही पदांची जाहिरात आपल्याला दिसू शकते. मात्र ती कधी दिसेल हे सांगता येणार नाही आणि जर त्याआधी निवडणूक आली तर जाहिरात सुद्धा पेंडिंग राहू शकते. म्हणून निवडणुकीच्या पूर्वी नगर परिषदेची जाहिरात येणं गरजेचं आहे आणि जाहिरात काढण्यासाठी करावा लागेल त्यांना करार. एखाद्या कंपनीसोबत जेव्हा ते करार करतील त्याच वेळी पुढील प्रोसेस पार पाडल्या जाईल. जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत जाहिरातीबाबत कुठलीही कार्यवाही होताना आपल्याला दिसत नाही. तर सद्यस्थिती जर आपण पाहिली नगर परिषद भरती संदर्भातली, जागा तर आहेत 3000 प्लस, पण मात्र जाहिरातीबाबत अजून कुठलीही कार्यवाही झालेली नाही. शासनाने सांगितलं की 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण कार्यवाही पूर्ण पाडावी आणि 30 सप्टेंबरपर्यंत निकाल सुद्धा लावावा. तर अजून जाहिरातच नाही तर निकाल कधी लागेल? रामजाणे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही अपडेट होती ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आणखी जर काही अपडेट माझ्याकडे आली तर ती मी टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही टेलिग्रामला जॉइन होऊ शकता. म्हणजे ज्या काही छोट्या-मोठ्या अपडेट्स येतात आणि नवीन जाहिराती सुद्धा येतात त्याची माहिती टेलिग्रामवर तुम्हाला देत असतो.